हाय, वेलकम टू नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा. तुम्हाला गुढीपाडव्याची शुभेच्छा. हाय, आता सर्व म्हणजे तयारी आमची झाली पूर्ण, म्हणजे मी करून दिली. आई तिकडे पुऱ्या बनवत होती त्याचपर्यंत मी सर्व बांबूला साडी लावली. त्यानंतर मग आप्पा आणि मी सर्व करत होते. नंतर मग आईने पूजा केली. म्हणजे आमच्या भाईच्या आणि आमच्या घरात दोन्ही म्हणजे गुढी उभारली. भाई तिकडे आलीवेल असतो त्यामुळं आम्हीच पूजा केली तिथे. पण दोन्ही पण इथे बांबू कळस सर्व ठेवला. त्यानंतर मग आईने सर्व पूजा केली. त्यानंतर मग आई पुऱ्या बनवत होती म्हणून मग मी आणि आप्पा सर्व म्हणजे तयारी केली अगोदर. त्यानंतर मग आई आली, सर्व म्हणजे केली. नंतर मग आम्ही म्हणजे दोन्हीकडली पूजा झाल्यानंतर मग आईने पुऱ्या बनवल्या. तर मग त्या आम्ही खाल्ली पुरी. आणि मी श्रीखंड आदल्या दिवशीच बनवलेलं. हा ब्लॉग थोडा उशीर आला कारण मी काल बाहेर गेलेले म्हणजे डॉक्टरकडे, म्हणून मग काल मला काय टाकायला मिळालं नाही, म्हणून मग मी एक दिवस लेट टाकतो. त्याच्यानंतर मग आप्पाई नमस्कार केला. पण आपण सुट्टी होती आज आणि आमच्याकडे नवीन गाडी पण येणार होती. त्यासाठी मग आम्ही एक्सायटेड होतो कारण आमची ही स्कूटी म्हणजे नवीन म्हणजे फर्स्ट आहे, पहिलीच आहे. आमच्याकडे दुसरी गाडी नसते, पण फर्स्ट आहे त्यामुळे स्पेशल आहे आमच्यासाठी, सर्व आमच्या फॅमिलीसाठी. म्हणजे नंतर मग पुऱ्या म्हणजे आईने पीठ काढून ठेवल्यानंतर मग पुऱ्या बनवल्या. नंतर मग मी अगोदर तळल्या थोड्या, त्याच्यानंतर मग आई तळत होती लाटल्या. त्यानंतर मग मी हा नैवेद्य दोन्ही गुढींच्या इथे ठेवला. आणि आम्हाला गाडी घ्यायला जायचं होतं, तर मग उशीर व्हायला नको म्हणून लवकरच आम्ही सर्व तयारी करून घेतली. आज मी श्रीखंड म्हणजे आम्रखंड बनवलं होतं, पण आंबा काही भेटला नाही, त्यामुळे मग हे नॉर्मलच आपलं व्हाईट असं तेच बनवलं. नंतर मग आम्हाला सर्वांना म्हणजे प्रियाने श्रीखंड घेतलं खायला. तर पूजा झाल्यानंतर कारण तिकडे जायचं होतं गाडी आणायला, तर मग आप्पांनी दिली पहिली मी. त्यानंतर मी अक्का, आई म्हणजे सर्वजण आम्ही खायला बसलो. आज गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष, म्हणजे मराठी नवीन वर्ष सुरू होतं. त्यामुळं मग बुकिंग अगोदर केली 2 दिवस अगोदर. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी सांगितलेलं की आमच्या नवीन काहीतरी येणार आहे. त्यानंतर मग आम्ही गेलो शोरूमला. मग तिथे आम्ही गेट पास काढला, पण भरपूर गर्दी होती, आम्हाला वेळ लागला. ते म्हणजे डिलिव्हरी भरपूर होत्या गाडीच्या, म्हणजे हा चांगला मुहूर्त आहे त्यामुळे भरपूर जणं म्हणजे गाडी अशी घेतात, नवीन काहीतरी वस्तू करतात किंवा गाडी घेतात, ते भरपूर शोरूममध्ये गर्दी होती. त्यानंतर मग आमचा फायनली नंबर लागल्यानंतर आम्ही गेले. गाडी व्हाईट कलरची ॲक्टिवा आहे. तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये मला सांगा. तो इमोशनल पण आहे थोडी, कारण आमच्याकडे नवीन फर्स्ट गाडी येते त्यामुळे. कारण मी माझ्या दोन्ही पण बहिणींना मिस करते यावेळी. त्या दोघी जणी असतात तर म्हणजे जास्त मजा आली असती. पण काही नाही, फॅमिली म्हणजे ती असं परत ताईकडे मी दुसऱ्या दिवशी जाणार गाडी घेऊन दाखवायला. पेट्रोल भरायला लागेल ना, पेट्रोल टाकायला लागेल.
मस्त आहे ना, आम्हाला साधा. बाबा मी विकत आणले फुलं. फुलं आहे तुझ्या गाडीला पण असाच केला. अलिबागशी जाऊन विकत आणलेली बाबा ती गुलाबाची. विकत आणला असेल ना. ना घरी बनव. 100 रुपये झाला. ही नवीन गाडी आहे. तुझी जुनी झाली. काय तुझं लग्न नाही झाले पुन्हा तिला पण. नाही गणपती ती मराठी पोरे बिन चपल आणि चपा घालत होती. कशाला? गाडी हल्ले काय गाडी आले का बघायला. बस घे. बोल का आपल्याला. आधी कुठं नाही सांगत होता. आली हा हा आली ती. येतो होता. गेला घेऊन. तस गाडीवर गाडीवर बांधणार गाडी घेऊनच काढले. आता पार्टी. आता पाहते पैसे संपले बाबा. संपले बर्थडे पण आहे. पैसे संपले. बर्थडे कधी आहे बर्थडे नसेल आहे बाबा तिकडे कंपनी मटन वापरत जातात ना. आला मध्ये लागेल बातम्या समज. आम्हाला भाजी नको आम्हाला मटन बस. असेल बर्थडे. किती आहे? परवा. कोणचा प्राचीचा. बाकीचा येतो. काला नाही ए शार्वी. इकडे बघ. इकडे बघ. खावायला देणार ना. हे बघ. थांब. थांब. आधी तिथे घालून कुठं हे पेढा घे. ते आईस्क्रीम कोण माग नाही. हाक मार. हा.